नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सर्वांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून इयत्ता 9वीचा जो काही अभ्यास आहे या संबंधीचे अपडेट्स आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. मित्रांनो, इयत्ता 9वीच्या इतिहासामध्ये आपण चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत होतो, जो की आर्थिक विकास. आणि आर्थिक विकासामध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, त्यानंतर आपण स्वीकारलेली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचा प्रकार, मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र या क्षेत्रांचा अभ्यास केला. त्यानंतर पंचवार्षिक योजनांमध्ये बघितलं, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना पाहिली. आता आपल्याला बघायचंय चौथी पंचवार्षिक योजना, जिचा कार्यकाल होता 1969 ते 1974. बघा, ह्या योजना ज्यावेळेस निर्माण करण्यात आल्या त्यावेळेस या योजनांची जी काही उद्दिष्टे ठरवण्यात आलेली होती त्यामध्ये भारताला स्वावलंबी बनवणे, मूलभूत उद्योगांचा विकास साधणे, आर्थिक विकासाचा वेग वाढवणे आणि समाजवादी समाजरचना निर्माण करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आलेला दिसून येतो. आता ही जी काही योजना होती, या योजनेच्या काळात देशातील एक अतिशय महत्वाचं पाऊल इंदिरा गांधी यांच्या सरकारने उचललेलं होतं, आणि ते म्हणजे ज्या काही प्रमुख 14 बँका होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण या काळामध्ये करण्यात आलं. ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही, परंतु चौथ्या योजना काळात ज्या संकट देशावर ओढवलं होतं, या काळात आपल्याला एका युद्धाला सामोरे जावं लागलेलं होतं. ते युद्ध म्हणजे बांगलादेश युद्ध. भारत पाकिस्तानचं बांगलादेश निर्मिती संबंधातील जे युद्ध झालेलं होतं, या युद्धाला आपण या काळात तोंड दिल्यामुळं अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम झाले असल्या कारणाने ही योजना फारशी यशस्वी झाली नाही. सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव या गोष्टीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला या काळामध्ये धक्के सहन करावे लागले. म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेचा जो काही आर्थिक विकासाचा वेग होता हा फारसा यशस्वी ठरलेला दिसून येत नाही. आता यानंतरची जी योजना आहे ती म्हणजे पाचवी पंचवार्षिक योजना, जिचा कार्यकाल होता 1974 ते 1979. आता यामध्ये गरिबी हटाव, कारण गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट या योजने बनवताना डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं होतं. आणि या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं एक उद्दिष्ट, एक लक्ष देशासमोर ठेवण्यात आलं. मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षणाचा विकास साधणे, सकस आहार सर्वांना पोहोचवणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सर्वांपर्यंत कसा जाईल या संबंधी उपाययोजना करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, वीज पुरवठा, दळणवळणाची साधने, रस्ते, समाज कल्याणाच्या योजना या व्यापक प्रमाणावर राबवणे, त्यानंतर कृषी विकास घडून आणणे, त्याचप्रमाणे मूलभूत उद्योगधंदे जे आहेत त्यामध्ये वाढ करणे, अन्नधान्य आणि जीवनोपयोगी ज्या काही वस्तू आहे या वस्तूंच्या खरेदी एक धिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे या पाचव्या पंचवार्षिक योजनेत आपल्याला दिसून येतात. या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. जर हिचं आपण मूल्यांकन केलं तर आपल्याला नक्कीच दिसून येतं की दारिद्र्याचं निवारण झालं नाही, रोजगार वाढवणं सुद्धा शक्य या योजनेमध्ये झालेलं नाही. कारण 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आलेला होता. नव्या सरकारने पाचवी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेरपर्यंत समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली होती, परंतु तीही अपयशी ठरली. पुन्हा 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका पार पडल्या आणि या काळामध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला होता. या सरकारने पुन्हा साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या. आणि मग ह्या योजना सुरू झाल्यानंतर
सुरू झालेली त्यानंतरची पहिली योजना म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना. 1980 ते 1985 असा 6व्या पंचवार्षिक योजनेचा काळ. यामध्ये सुद्धा दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यावर भर होता. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या विकासात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोकांची जी काही छोटी कुटुंब पद्धती आहे ती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे हे उद्दिष्ट 6व्या पंचवार्षिक योजनेत आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, सलेम पोलाद प्रकल्प हे कार्यक्रम आपल्याला 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबविलेले दिसून येतात. त्यानंतरची 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990 या काळात राबवण्यात आली. या योजनेचा भर होता तो म्हणजे अन्न, रोजगार, उत्पादकता या गोष्टींमध्ये स्वावलंबी बनणे, विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय या तत्वांवर भर देणे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा घडवून आणणे, राष्ट्रीय उत्पन्नास दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे, ह्या अशा योजना ही उद्दिष्टे घेऊन आलेली होती. या योजनेत जे कार्यक्रम राबवण्यात आले त्यापैकी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे जवाहर रोजगार योजना, EGS ज्याला म्हटलं जातं, इंदिरा आवास योजना जी गरीब कुटुंबांना घरं बांधून देण्यासाठी होती. 10 लक्ष विहिरीची योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली. आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना मात्र ही महत्त्वपूर्ण ठरली असं दिसून येतं. त्यानंतरची जी योजना होती ती म्हणजे 8वी पंचवार्षिक योजना, जिचा कार्यकाल 1992 ते 1997 होता. आणि या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला होता. योजनेची उद्दिष्टे पूर्वीप्रमाणे जरी ठेवण्यात आली होती तरी राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखला जावा असं उद्दिष्ट यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरता समूळ नाहीशी करण्यासाठी अनेक कार्यक्रम या योजनेच्या काळात राबवण्यात आले. त्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना ह्या 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलं होतं. याला कारण म्हणजे 1991 मध्ये PV नरसिंहराव सरकारने स्वीकारलेलं उदार आणि मुक्त धोरणाचं प्रतिबिंब, आणि याचंच प्रतिबिंब या धोरणाचं आपल्याला या योजनेमध्ये दिसून येतं. यानंतर 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 कृषी व ग्रामीण विकास या गोष्टींवर या योजनेत भर देण्यात आलेला दिसून येतो. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोपाशी स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीला एक नवी दिशा देणे अशा उद्दिष्टांनी भरीव अशी ही योजना आखण्यात आलेली होती. आणि या योजनेत स्वर्ण जयंती शहर रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जी की सर्वसामान्यांना आपल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता हवा यासाठी योजलेली ही ग्राम सडक योजना आहे. या ठिकाणी आपल्याला परत या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली आणि बांधकाम व दळणवळण क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात का होईना या क्षेत्रामध्ये वाढ झाली असं या पंचवार्षिक योजनेच्या मूल्यांकनावरून दिसून येतं. आता याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया.
बघा, पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री हे जेव्हा पंतप्रधान म्हणून कार्यरत होते, तर त्यांच्या काळामध्ये भारतातील ज्या काही बँकिंग व्यवसाय होते, हे खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय झालेले दिसून येतात. आणि ह्या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचं जे काही संचालक मंडळ होतं या संचालक मंडळ उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी भर होता. मग कुठंतरी या त्यांच्या तत्वाला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये जी काही इम्पिरियल बँक होती, त्या इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिला राष्ट्रीयकृत बँकेचा दर्जा देऊन तिचं नामांतर सुद्धा केलं आणि नामांतरानंतर तिला जे नाव देण्यात आलं ते म्हणजे भारतीय स्टेट बँक, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. आजची भारताची शिखर बँक म्हणून ओळखल्या जाते. या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली होती. या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी जी होती ती म्हणजे भारताने स्वातंत्र्योत्तर जे काळ होता भारताचा, या काळामध्ये जी स्वीकारलेली अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आणि योजना राबवताना तूट निर्माण झाली की ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण होणं हे खूप गरजेचं होतं. राष्ट्रीयकरण झाल्यानंतर या बँकांना जो काही मिळणारा नफा आहे तो सरकारी खजिन्यात जमा होणार होता आणि त्यांच्या जोडीला लघु मध्यम उद्योगाचे जे काही विकास धोरण होतं ते राबवणं शक्य होणार होतं. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. इंदिरा गांधींनी सुद्धा काँग्रेस फोरम ऑफ सोशलिटी ॲक्शन या त्यांच्या विचारानं प्रेरित झालेल्या समाजवादी गटाने व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी केली होती आणि कम्युनिस्ट पक्ष जो होता त्यांचाही या धोरणाला पाठिंबा होता आणि याच पार्श्वभूमीतून बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर एक महत्वाचं उपक्रम म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी जेव्हा भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी या होत्या, यांनी एका कार्यक्रमाची घोषणा करून राष्ट्राच्या दिशेने विकासाच्या दृष्टीने वेगवान वाटचाल करण्याचा प्रयत्नाचा जो काही संकल्प सोडला तो कार्यक्रम म्हणजेच 20 कलमी कार्यक्रम. यामध्ये काही तरतुदी मांडण्यात आलेल्या होत्या आणि त्या तरतुदी आता बघूया आपण कोणत्या आहेत. त्यातली पहिली जी तरतूद होती ती म्हणजे शेती आणि शहरी भागातील कमाल जमीनधारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांमध्ये वाढ करणे. त्यानंतर दुसरा जी तरतूद होती कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. ही तरतूद 3 नंबरवर आपल्याला दिसून येते. 4 क्रमांकाची तरतूद म्हणजे जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा. 5वी जी तरतूद होती ती हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकाची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. अशा प्रकारच्या ह्या 20 कलमी कार्यक्रमाच्या तरतुदी आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूयात.